नमस्कार मित्रांनो, बौद्ध पौर्णिमेच्या आपणास हार्दिक शुभेच्छा. गौतम बुद्ध यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांच्या जीवनाची आणि शिकवणीची सुरुवात अतिशय प्रेरणादायी आहे. गौतम बुद्ध, ज्यांना सिद्धार्थ गौतम म्हणूनही ओळखलं जातं, हे केवळ एक राजकुमारच नव्हते, तर त्यांनी सत्य आणि शांतीचा मार्ग शोधून संपूर्ण जगाला जीवन जगण्याची नवी दृष्टी दिली. त्यांचा जन्म इसवी पूर्व 563 मध्ये लुंबिनी येथे झाला आणि त्यांनी वयाच्या 29व्या वर्षी ऐश्वर्याचा त्याग करून ज्ञानप्राप्तीसाठी संन्यास स्वीकारला. त्यांच्या शिकवणी, ज्या बौद्ध धम्म म्हणून ओळखल्या जातात, आजही लाखो लोकांना मार्गदर्शन करतात. काही लोकांचा सिद्धार्थ गौतम यांच्या परिव्रजा संन्यास प्रसंगाबद्दल एक भ्रम आहे की सिद्धार्थ गौतम यांना राजपाट चालवता आला नाही, संसारिक जीवन चालवता आले नाही, म्हणून त्यांनी राजपाटाचा व संसारिक जीवनाचा त्याग केला व आपल्या पत्नीला, आपल्या मुलाला व आपल्या आई वडिलांना अचानक न सांगता मध्यरात्री सोडून गेले. पण हा भ्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथामध्ये दूर केला आहे. सिद्धार्थ गौतम यांच्या परिव्रजेबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला हा प्रसंग जाणून घ्यायच्या आधी आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी समजून घ्याव्या लागतील, म्हणजे या प्रसंगाची प्रासंगिकता आपल्या लवकर लक्षात येईल. त्यावेळी शाक्यांचा एक संघ होता. वयाची 20 वर्ष झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागत असे. सिद्धार्थ गौतम हे शाक्य वंशातील असल्यामुळे त्यांच्या वयाचे 20 वर्ष झाल्यामुळे संघाची दीक्षा घेऊन सभासद होण्यास योग्य असे वय होते. शाक्यांचे एक सभागृह होते, त्याला ते संतागार असे म्हणत. ते कपिलवस्तू नगरात होते. संघाच्या सभाही ह्याच संतागारात होत असत. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोधनाने म्हणजे सिद्धार्थ गौतम यांचे वडिलांनी शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलवण्यास सांगितले. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संतागारात संघाची सभा झाली. त्यामध्ये सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे असा ठराव मांडण्यात आला. तेव्हा शाक्यांच्या सेनापतीने संघाला उद्देशून पुढील भाषण केले. शाक्य वंशातील शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेल्या सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय 20 वर्षांचे असून तो सर्व दृष्टीने ह्या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे, म्हणून त्याला ह्या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो. माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही. सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे. दुसऱ्या वेळेसही कोणीही बोलले नाही. सेनापतीने पुन्हा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी ह्या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे. पण तिसऱ्या वेळेही कोणीही बोलले नाही. शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करण्यात येत नव्हते. सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले व त्यांना संघाचे कर्तव्य समजावून सांगण्यात आले. सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर 8 वर्षे लोटली आणि त्यावेळी एक अशी घटना घडली की जी शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. या दुःखांतिकेचा आरंभ असा आहे की शाक्यांच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेतीकरता वापरीत होते आणि याच नदीच्या पाण्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये वादही होत होते. काही प्रसंगी तर मारामारी पण होत असे. जेव्हा सिद्धार्थ गौतम 28 वर्षांचे झाले त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकांमध्ये नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या, म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलावले आणि संघाला उद्देशून म्हणाला, आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत. आम्ही ती आतापर्यंत सहन केली आहेत. हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबवण्यासाठी याला एकच मार्ग म्हणजे
कोलियान विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय. कोलियान विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभे राहिले आणि म्हणाले, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाहीत. आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे. सिद्धार्थाने उत्तर दिले, धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमत नाही, वैरावर प्रेमानेच मात करता येते. यावर अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. या संबंधी संघाचे काय म्हणणे आहे हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊया. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला. फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले. दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासाठी सेनापतीने संघाची दुसरी सभा बोलावली. कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 25 वर्ष वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी देण्यात यावी असा सेनापतीने ठराव मांडला. जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपल्याला पाठिंबा देणारे कोणी नाही तेव्हा ते उभे राहिले आणि संघाला उद्देशून म्हणाले, मित्र हो, तुम्हाला जे वाटेल ते करा. तुमच्या बाजूला बहुमत आहे. परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करीन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापती म्हटले, संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर. तू त्यापैकी एका जरी शपथेचा भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल. त्यावर सिद्धार्थांनी उत्तर दिले, होय, मी माझ्या तन्मनधनाने शाक्यांचे हितसंरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय पर्वा. कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणांवरून शाक्य हे कौशलाधिपतीच्या हातचे कसे खेळणे बनले आहेत याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला. सिद्धार्थ म्हणाले, हे समजणे कठीण नाही की कौशल राजा म्हणजेच प्रसेनजित याला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल. सेनापतीला या गोष्टीचा राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे. तुला असे वाटत असेल की कौशल राजाच्या अनुमतीशिवाय संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही. तरी पण लक्षात ठेव, तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत. संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल. याकरिता कौशल राजाची अनुमती मिळवण्याची संघाला आवश्यकता नाही. कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्याला 3 पर्याय विचारात घ्यावे लागले. एक, सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. दुसरा म्हणजे देहांत शासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे. आणि तिसरा, आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे. पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्यांचा निर्धार पक्का होता. तिसऱ्या पर्यायाचा विचारच त्यांना असहाय्य झाला. या स्थितीत त्यांना दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाले, कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका. त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहांताची वा देशत्यागाची यापैकी तुम्हाला जे योग्य वाटेल ती शिक्षा द्या. ती मी स्वखुशीने स्वीकारेल. याविषयी मी कौशल राजाकडे मुळीच याचना करणार नाही. याचे मी आपणास अभिवचन देतो. सेनापती म्हणाला, तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे. कारण जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तरीही ही गोष्ट कौशल राजाला समजणार आणि तो असाच निष्कर्ष काढेल की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि तो संघाला जाब विचारेल. यावर सिद्धार्थ गौतम म्हणाले, हीच जर अडचण असेल तरी मी एक मार्ग सुचवितो. मी परिव्राजक म्हणजे संन्यासी होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच होईल. सेनापतीला वाटले हा एक चांगला मार्ग आहे. पण सेनापतीने विचारले, तुझ्या आई वडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्यापासून तुला परिव्राजक कसे होता येईल? सिद्धार्थ गौतम यावर म्हणाले, मी त्यांची संमती मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करीन असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले. सिद्धार्थ गौतमांनी त्यांची
आई महाप्रजापती गौतमी व वडील शुद्धोधन यांना बराच वेळ समजावून सांगून त्याचा निरोप घेताना, आई वडील तुम्ही माझ्या मार्गात आड येऊ नका, मला आज्ञा द्या आणि तुमचे आशीर्वाद द्या, जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. प्रजापती गौतमी व शुद्धोधन स्तब्ध राहिले व त्यांनी सिद्धार्थ गौतमांना आशीर्वाद व आज्ञा दिली. त्यानंतर सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेले. सिद्धार्थाने विचारले, यशोधरा मला सांग, परिव्रजा घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते? त्यांना वाटले यशोधरा मूर्छित होऊन पडेल, पण तसे काहीच झाले नाही. आपल्या भावनांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून यशोधरा उत्तरली, आपला निर्णय अगदी योग्यच आहे. माझी आपल्याला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्या बरोबर परिव्रजा घेतली असती, पण मी परिव्रजा घेत नाही याचे कारण एकच, मला राहुलचे संगोपन करायचे आहे. ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल. हीच एक केवळ माझी इच्छा आहे. याचा सिद्धार्थ गौतमांवर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्यांना झाली आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत. अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडवून आणला याची त्यांना प्रथमच कल्पना आली. त्यांनी राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि ते तिथून निघून गेले. तर असा हा प्रसंग आहे गौतम बुद्धांच्या परिव्रजेचा, जो डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिला आहे. असं सांगावेसे वाटेल की या गौतम बुद्धांच्या परिव्रजेमुळेच शाक्य आणि कोल्य यांमधील युद्धही त्यावेळी टळले होते आणि याला योगायोग म्हणावं लागेल की तथागत गौतम बुद्धांची अनुकंपा बौद्ध पौर्णिमेआधीच भारत पाकिस्तान युद्धही टळले. नमो बुद्धाय.